राहुरी तालुक्याची कामधेनू डॉक्टर तनपुरे कारखाना निवडणूक बिनविरोधी व्हावी यासाठी मी माझा उमेदवारी अर्जही मागे घ्यायला तयार आहे। तसेच कारखाना हितासाठी व निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अन्य पॅनलचे प्रमुख पदाधिकारी व उमेदवारांनी 14 मे रोजी सकाळी कारखाना कार्यस्थळावर एकत्रित या असं आवाहन माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी माध्यमांशी बोलताना केलंय। यावेळी बोलताना कदम म्हणाले की तनपुरे साखर कारखाना सभासद व कामगारांच्या हितासाठी सुरू होणं आवश्यक आहे। आज मितेला कारखान्यावर कोट्यवधी रुपयांचं कर्ज आहे। जिल्ह्यातील इतर साखर कारखाने बिनविरोध होत असताना आपला कारखाना का बिनविरोध होत नाही हा प्रश्न आहे। तनपुरे कारखाना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मी माझा उमेदवारी अर्ज मागे घ्यायला तयार असल्याचं कदम यांनी म्हटलंय। तनपुरे कारखाना निवडणुकीसाठी ज्या पॅनल प्रमुख पदाधिकारी व उमेदवारांनी अर्ज दाखल केले त्यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी 14 मे रोजी सकाळी 10 वाजता कारखाना कार्यस्थळावरील क्लब हाऊस प्रांगणात एकत्रित या, आपण चर्चा करू असं आवाहन सत्यजित कदम यांनी केलंय। यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, संतोष चव्हाण, अमोल कदम, सचिन शेटे, सतीश वने आदी उपस्थित होते। SRB न्यूज साठी राजेंद्र उंडे, राहुरी। नमस्कार। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या राहुरी कारखाना म्हणजे डॉक्टर बाबूराव बाबूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि या निवडणुकीत बघता जवळपास 250 अर्ज हे दाखल झालेले आहेत। परंतु आपला कारखाना हा बिनविरोध होऊ शकत नाही का, हा एक प्रश्न मलाच नाही तर अनेक सभासदांना पडतो। याचं कारण कारखान्याची सद्य परिस्थिती पाहता जवळपास 5.6 कोटींचा बोजा देणेदारी, जर कारखाना उद्या संचालक मंडळाच्या ताब्यात आला तर जवळपास 30 कोटींचं त्याला मेंटेनन्स कॉस्ट खर्च करावा लागेल। त्यावेळेस कुठे कारखाना 4000 ने चालेल आणि 600 कोटींचा बोजा घेऊन 4000 ने चालणारा कारखाना कमीत कमी 5 लाखाचं गाळप आपल्याला दरवर्षी केलं पाहिजे। जर कारखाना सुस्थितीत आणायचा असेल तर कमीत कमी 5 लाखाचं गाळप करायचं झालं आणि 4000ची पर डे कॅपॅसिटी असेल तर मला असं वाटतं 125 दिवस म्हणजे 4 ते 5 महिने कारखाना चालला पाहिजे। सभासदांवरही ती जबाबदारी असेल की आपण 5 महिने ऊस आपले थांबवणार का, कारखान्याला आपल्याच देणार का। तर या सगळ्या परिस्थितीचा विचार करता आपल्याला आपला कारखाना टिकवायचा असेल तर मला असं वाटतं की आपण तो कारखाना बिनविरोध केला पाहिजे। आणि या माध्यमातून माझं सर्व ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज ज्या सभासदांनी दाखल केलेले आहेत त्या सर्वांना, त्याचबरोबर नेते मंडळींना सर्वांना माझं एक आव्हान आहे, नम्र विनंती आहे की आपला कारखाना बिनविरोध करण्यासाठी दिनांक 14 तारखेला 14 मे रोजी 16 तारखेपर्यंत विड्रॉलला आहेत। 14 तारखेला आपल्या राहुरी कारखान्याच्या आपल्या क्लब हाऊसच्या प्रांगणात, जिथे आत्ताच संत कवी महिपती महाराजांचा फिरता नारळी सप्ताह झाला, त्या प्रांगणात आपण ज्यांना कुणाला इच्छा आहे हा कारखाना बिनविरोध व्हावा त्यांनी 14 तारखेला सकाळी 10 वाजता त्या ठिकाणी यावं आणि कारखान्याच्या सभासदांच्या आणि आपल्या तालुक्याच्या भवितव्यासाठी हा कारखाना बिनविरोध करावा, एवढं आव्हान या माध्यमातून मी आपल्या सर्व सभासदांना आणि इच्छुक उमेदवारांना करतो। आपल्या कारखान्याचं 5 लाखांनी जर चालवायचं झाला तर साधारणतः 20,000 एकर क्षेत्र दरवर्षी गाळप होणं गरजेचं आहे। हे जे काही कारखाना चालवायचा आहे तेवढ्या ऊसाचं क्षेत्र आपल्याला लागणार आहे। सभासदांनी तो ऊस आपल्याला देणं गरजेचं आहे। तो पण असं नाही आहे 5-6 महिन्याचा मयत आहेत, जवळपास 30% आज मयत झालेले आहेत। 15-16 हजार सभासद आज हयात आहेत। म्हणजे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।